नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत टेटच्या एक्झाममध्ये अध्ययन व अध्यापनाचे मानसशास्त्र या विषयावर कशा प्रकारे प्रश्न विचारलेले असतात तर ते प्रश्न आज आपण इथे घेणार आहोत। तर याआधी मी तुम्हाला अध्ययन व अध्यापनातील वाढ व विकासावर कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते सांगितले होते। तर आज आपण घेणार आहोत व्यक्तिमत्व विकास यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात। चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे, व्यक्तिमत्व विकास म्हणजे हे वगळता सर्व। मग काय वगळता सर्व? ऑप्शन बघा, 1 संज्ञात्मक, 2 आहे भौतिक, 3 आहे वातावरणीय, 4 आहे भावनिक। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 भौतिक। भौतिक वगळता संज्ञात्मक, वातावरणीय आणि भावनिक हे सर्व व्यक्तिमत्व विकासामध्ये येतात। भौतिक हे व्यक्तिमत्व विकासामध्ये येत नाही। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, अधिक इतरांसारखे असण्याचा विश्वास बदलणे। ऑप्शन बघा, 1 परिवर्तन, 2 आहे सामाजिकरण, 3 आहे अनुरूपता, 4 आहे यापैकी एकही नाही। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 याला आपण अनुरूपता असं म्हणतो। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, एखाद्या मुलाला चित्त एकाग्र करणे जमत नसल्यास त्याला यापासून दूर ठेवले पाहिजे। तर कशापासून दूर ठेवले पाहिजे? ऑप्शन बघा, 1 प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, 2 आहे कच्चा भाजीपाला, 3 आहे फळे, 4 आहे तृणधान्य। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आहे यापासून लहान मुलांना किंवा मुलांना दूर ठेवलं पाहिजे। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, ध्रुवीय व्यक्तिमत्वाच्या भावना 1 वगळता खालील सर्व असतात। तर ऑप्शन बघा, 1 लहरीपणा, 2 आहे अत्याधिक नियोजन, 3 आहे पैसे खर्च करणे, 4 आहे भ्रम। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 लहरीपणा। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, व्यक्तिमत्वाच्या अंधाऱ्या नकोशा वाटणाऱ्या व अधीम बाजूचे प्रतिनिधित्व करणारे अधीम रूप। ऑप्शन बघा, 1 भूमिका, 2 आहे सावली, 3 आहे नर प्रतिमा, 4 आहे नारी प्रतिमा। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 सावली। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, गुंतागुंतीचे नाते समजून घेणे, आकस्मिक कारण आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेला डॅश डॅश म्हणतात। ऑप्शन बघा, 1 अस्थिर बुद्धिमत्ता, 2 आहे वैयक्तिक चाचणी, 3 आहे बौद्धिक प्रतिभा, 4 आहे मानसिक वय। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 अस्थिर बुद्धिमत्ता। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, सामाजिक संवादातील कमजोरी सामाजिक संवाद आणि सामाजिक कल्पकता डॅश डॅश यात दिसून येते। तर कशामध्ये? ऑप्शन बघा, 1 डाऊनचे सौलक्षण, 2 आहे एस्परजचे सौलक्षण, 3 आहे मानसिक दुर्बलता, 4 आहे यापैकी एकही नाही। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 एस्परजचे सौलक्षण यामध्ये हे आढळून येतं। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, एखाद्याला प्राथमिकपणे त्याच्याबद्दलची असलेली चिंता जाणवणे या अभिमुखतेला काय म्हणतात? ऑप्शन बघा, 1 सामाजिक स्वत्व, 2 आहे आत्मगर्व, 3 आहे व्यक्तिगत स्वत्व, 4 आहे संबंधित स्वत्व। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 व्यक्तिगत स्वत्व। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, प्रतिभासंपन्न मुले अशी असतात। ऑप्शन बघा, 1 आपल्या गरजाबाबत आग्रही नसणे, 2 आहे स्वतंत्रपणे निर्णय घेणारे, 3 आहे शिक्षकावर अवलंबून नसणारी, 4 आहे स्वभावाचे अंतर्मुख। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 स्वतंत्रपणे निर्णय घेणारे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, डॅश डॅशच्या कारणाने विद्यार्थ्यांमध्ये निराशा निर्माण होते। ऑप्शन बघा, 1 उद्दिष्टामधील संघर्ष, 2 आहे प्रोत्साहनाचा अभाव, 3 आहे वैयक्तिक अपंगत्व, 4 आहे वरीलपैकी एकही नाही। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 उद्दिष्टामधील संघर्ष। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, आक्रमकतेचे कारण हे आहे। ऑप्शन बघा, 1 जन्माच्या प्रवृत्ती, 2 आहे मुलाचे पालन पोषण, 3 आहे निराशा, 4 आहे हे सर्व। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे सर्व। आक्रमकतेचं कारण काय आहे? जन्माच्या प्रवृत्ती, मुलाचे पालन पोषण आणि निराशा। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, सहज प्रवृत्ती जीवनात आवेचे आयडीला उत्साहित करतात त्याला म्हणतात। ऑप्शन बघा, 1 अति अहंकार, 2 प्रक्षेपक, 3 आहे कामवासना, 4 आहे सुसूत्रीकरण। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 कामवासना। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा,
आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता आहे ऑप्शन बघा 1 व्यक्तीच्या भावना, हेतू आणि इच्छाबद्दल जागरूकता. 2 आहे एखाद्याच्या आंतरिक सामर्थ्य आणि मर्यादांना निर्देशित करते. 3 आहे यापैकी एकही नाही. 4 आहे अ आणि ब दोन्ही बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 अ आणि ब दोन्ही बरोबर. आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता यामध्ये ह्या दोन्ही गोष्टींचा समावेश होतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. व्यक्तिमत्व हा शब्द पर्सोना या शब्दावरून आलेला आहे. त्याचा अर्थ कसा होतो? ऑप्शन बघा 1 नाटके मुखवटा. 2 बघा आत्मा. 3 आहे स्व. 4 आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट नाटके मुखवटा किंवा नाटकीय मुखवटा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. भावनात्मक प्रतिसादासोबत इतरांच्या भावनांवर प्रतिक्रिया देणे. ऑप्शन बघा 1 समानुभूती. 3 आहे सहानुभूती. 4 आहे भावहीनता. 3 आहे भावहीनता. 4 आहे यापैकी एकही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट समानुभूती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. एका व्यक्तीचा असा ठाम विश्वास आहे की संगोपनाचा त्याच्या मुलाच्या विकासावर अतिशय परिणाम होतो, तो त्यांच्याशी सहमत होणार नाही. कशाशी सहमत होणार नाही? ऑप्शन बघा 1 अनुवांशिक घटक. 2 आहे समवयस्क लोकांमध्ये मिसळण्याची संधी. 3 आहे घरातील आनंद. 4 आहे आईवडील प्रदर्शित करीत असलेल्या प्रेमळपणा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट अनुवांशिक घटक. याच्याशी तो सहमत असणार नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. मला एक मूल द्या, आम्ही याला मला आवडेल तसा विकसित करीन हे विधान यावर भर देते. ऑप्शन बघा 1 पर्यावरण. 2 आहे अनुवंशिकता. 3 आहे अ आणि ब दोन्ही बरोबर. 4 आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर बघा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 पर्यावरण. हे कशावर भर देतं? तर पर्यावरणावर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. विद्यार्थी सामाजिक वर्तनातूनही प्रशिक्षित होऊ शकतात. ऑप्शन बघा 1 अभ्यासक्रम. 2 आहे शाळेतील सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम. 3 आहे शिस्त. 4 आहे वर्ग शिकवणी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 शाळेतील सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. मुलांच्या सामाजिकरण प्रक्रियेचा थेट परिणाम म्हणजे ऑप्शन बघा 1 सामाजिक विकास. 2 आहे मानसिक विकास. 3 आहे मोटार विकास. 4 आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट मुलाच्या सामाजिकरण प्रक्रियेचा थेट परिणाम सामाजिक विकासावर होतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. एखादे मूल सर्जनशील असल्यास ते याचे लक्षण आहे. ऑप्शन बघा 1 बुद्धिमत्ता. 2 आहे चांगली स्मरणशक्ती. 3 आहे सर्जनशीलता. 4 आहे स्मृतिभ्रंश. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 तर हे सर्जनशीलतेचं लक्षण आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. जेव्हा व्यक्ती राष्ट्र, सामाजिक, वर्ग, धर्म इत्यादींच्या बाबतीत स्वतःला पाहतो तेव्हा त्याला काय म्हणतात? ऑप्शन बघा 1 अंकित करणे. 2 आहे सामाजिक ओळख. 3 आहे मर्यादा. 4 आहे जातवाद. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 सामाजिक ओळख. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. आई ही मुलासाठी पहिली डॅश डॅश असते. ऑप्शन बघा 1 मित्र. 2 आहे शिक्षक. 3 आहे शत्रू. 4 आहे भावंड. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 शिक्षक. आई ही मुलांसाठी पहिली शिक्षिका किंवा शिक्षक असतात. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. व्यक्तिमत्वाच्या विविध घटकांना यथार्थ रूप देण्याची प्रक्रिया. ऑप्शन बघा 1 वैयक्तिक. 2 आहे स्वप्नाचे विश्लेषण. 3 आहे मानसोपचार. 4 आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट वैयक्तिकत्व. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. ओळखीचा परिणाम डॅश डॅश किंवा प्रशिक्षित व्यक्तीच्या अपेक्षांना दुजोरा देण्यात होतो. तर ऑप्शन बघा 1 अनुकरण. 2 आहे अंकित करणे. 3 आहे मॉडेलिंग. 4 आहे अनुसरण करणे. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 मॉडेलिंग. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. रामाला खूप मित्र आहेत. त्याला इतरांच्या भावना समजून घेण्याचे वरदान लाभले आहे. त्याच्याकडे काय आहे? ऑप्शन बघा 1 आंतरवैयक्तिक. 2 आहे बाह्य वैयक्तिक गुण. 3 आहे अवकाश संबंधी गुण. 4 आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट आंतरवैयक्तिक. अशा प्रकारे आपण 25 प्रश्न हे व्यक्तिमत्व विकास या भागावर घेतलेले आहेत. राहिलेले प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करून घेऊया. लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.